पितृपक्षासाठी तांदळाची खीर पण नेहमीपेक्षा ही वेगळी आहे. ही खूप पौष्टिक आहे. कॅरमलाइज अशी ही खीर चवीला आणि दिसायला खूप सुंदर आहे. छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी ही खीर चला तर माझ्या किचनमध्ये आपण बनवूया. नमस्कार, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण पितृपक्षासाठी तांदळाची खीर बनवणार आहोत. यासाठी 1 लिटर फुल क्रीम दूध गरम करायला ठेवले आहे. एक कप मखाने मी भाजून घेतले आहे. मखाणे गरम दुधात 15 मिनिटं भिजवून घेतले. अर्धा कप साखर मी कढईत टाकून घेतली आहे. स्लो गॅसवर साखर वितळून घेऊ. साखर आपल्याला कॅरमलाइज करायची आहे. साखर कॅरमलाइज होत आहे तोपर्यंत प्लेटला तूप लावून घेऊ. अर्धा कप चिन्नोर तांदूळ घेतले मी. तांदूळ स्वच्छ धुवून भिजायला ठेवायचे 10 मिनिटं. साखर छान वितळत आहे तोपर्यंत आपण 1 चमचा तुपामध्ये हे तांदूळ छान गुलाबी रंगावर भाजून घेऊ. तांदूळ छान भाजून घ्यायचे गुलाबी रंगावर. तांदूळ छान भाजल्या गेले आहे. मिक्सरच्या भांड्यात दुधात भिजवलेले मखाने घेऊया आणि त्याची एक स्मूथ पेस्ट करून घेऊ. आणि यामध्येच आपण तांदूळ पण घालून घेऊ. तांदूळ आणि मखाण्याची छान पेस्ट आपण करून घेतली. कॅरमलाइज झालेली साखर आपण तूप लावलेल्या प्लेटमध्ये ओतून घेतली. ही बघा, तांदळाची पेस्ट एकदम छान स्मूथ झाली आहे. कढईमध्ये मी 1 लिटर दूध फुल क्रीम दूध टाकून घेतले. दूध उकळी आल्यानंतर यामध्ये आपण तांदूळ आणि मखाण्याची पेस्ट टाकून ढवळून घेऊ. छान ढवळून घ्यायचं. सतत हलवत राहायचं, त्यामुळे गुठल्या होणार नाही. खीरीला छान उकळी आली आहे. तुम्हाला खीर जेवढी घट्ट पाहिजे आहे तेवढं तुम्ही याला शिजवा. मला एवढीच घट्ट पाहिजे. जास्त घट्ट मला खीर आवडत नाही, कारण थंड झाल्यानंतर ही परत घट्ट होते. त्यामुळे एवढी घट्ट खीर खूप आहे. कॅरमल तयार झालेलं आहे आपलं. बघा किती सुंदर दिसत आहे. हे असं पण टाकता येते, पण आपण ह्याचे तुकडे करून घेऊ आणि दुधामध्ये टाकू. किती सुंदर दिसत आहे. लहान मुलांना असं दिलं खायला तर ते आवडीने खातील.
आपण खिरीमध्ये हे कॅरमल साखरेचे तुकडे आपण यामध्ये टाकून घेऊ. कॅरमल शुगर टाकल्यामुळे खिरीला रंग खूप सुंदर आला आहे. वाटतच नाही ही खीर आहे, बासुंदीसारखीच दिसत आहे. यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ. मी मिक्स ड्रायफ्रूट घेतले आहे आणि जायफळ वेलची पूड पण टाकून घेऊ. चिमूटभर मीठ टाकून घेऊ. खीर तयार झाली आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. तुम्ही मला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. तुम्हाला माझ्याकडून आणखी कोणती रेसिपी, पारंपरिक रेसिपी हवी असल्यास मला कमेंट जरूर करा. बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.